आपणास माहिती आहे का 1946 साल हे भारताच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचं वर्ष होतं. त्या काळात भारत स्वतंत्र होण्याच्या अगदी उंबरठ्यावर उभा होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश सुरळीत चालावा यासाठी भारताला एका मजबूत आणि स्थिर संविधानाची गरज होती. म्हणूनच त्यावेळी देशातील सर्वोत्तम विचारवंत, कायदेतज्ञ आणि नेते एकत्र आले. त्यांनी वेगवेगळ्या महत्त्वाच्या समित्या स्थापन केल्या आणि या समित्यांनी मिळून भारताच्या भविष्यासाठी दिशा ठरवणारे निर्णय घेतले. पण तुम्हाला माहिती आहे का ते महत्त्वाचे व्यक्ती नेमके कोण होते आणि त्यांनी भारतासाठी नेमकं काय योगदान दिलं? चला तर मग MPSC प्रोफेसरच्या आजच्या क्लासरूममध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊया. त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये असे प्रश्न नेहमी विचारले जातात की मसुदा समितीचे सदस्य कोण कोण होते, ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते आणि पंडित नेहरू यांच्याकडे कोणकोणत्या समित्यांची जबाबदारी होती. अशा प्रकारचे अनेक महत्त्वाचे प्रश्न आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जातात. चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरं आज सविस्तर आणि स्पष्टपणे समजून घेऊया. सर्वात आधी आपण जाणून घेऊया संविधान समित्या म्हणजे नेमकं काय. संविधान सभेचं काम अत्यंत व्यापक आणि गुंतागुंतीचं असल्यामुळे त्या कामाचं योग्य प्रकारे विभाजन करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. याच समित्यांना संविधान समित्या असं म्हणतात. प्रत्येक समितीला एक विशिष्ट विषय सोपवण्यात आला होता, जसे की मसुदा तयार करणे, मूलभूत अधिकार, संघराज्य रचना, अल्पसंख्याकांचे हक्क इत्यादी. या समित्यांनी दिलेल्या शिफारशींच्या आधारेच भारतीय संविधानाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला. तर चला मग मुख्य मुद्द्याला हात घालूया आणि एक एक करून प्रत्येक संविधान समितीबद्दल आवश्यक आणि महत्त्वाची माहिती समजून घेऊया. तसंच या समित्या सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी योग्य ट्रिक्स देखील आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून परीक्षेमध्ये आपले मार्क्स जातीलच नाहीत. सर्वप्रथम आपण सर्वात महत्त्वाची आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वाधिक विचारली जाणारी समिती पाहूया. ती म्हणजे मसुदा समिती, अर्थातच ड्राफ्टिंग कमिटी. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मसुदा समितीवर आधारित असे प्रश्न नेहमी विचारले जातात की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, मसुदा समितीचे सदस्य कोण कोण होते, मसुदा समितीचे कार्य कोणते. म्हणूनच ही समिती परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. चला तर मग परीक्षाभिमुख माहिती समजून घेऊया. सर्वात आधी प्रश्न येतो तो म्हणजे मसुदा समिती म्हणजे नेमकं काय. तर मसुदा समिती ही संविधान सभेतील एक महत्त्वाची समिती होती. या समितीचं मुख्य काम म्हणजे विविध समित्यांनी दिलेल्या सूचनांवर आधारित भारतीय संविधानाचा अंतिम मसुदा तयार करणे होय. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट 1946 रोजी मसुदा समिती स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर 4 नोव्हेंबर 1948 रोजी भारतीय संविधानाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला. म्हणूनच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते. आता बघूया यामधील नंतरचा प्रश्न म्हणजे संविधान सभा सदस्य. चला तर मग आज आपण मसुदा समितीचे एक एक सदस्य नीट समजून घेऊया. सर्व नावं थोडीशी जास्त आहेत, पण काळजी करायची गरज नाही. मी तुम्हाला सोप्या ट्रिक्स देखील सांगणार आहे, ज्या परीक्षेत खूप उपयोगी पडणार आहेत. सुरुवात करूया N. गोपालास्वामी अय्यंगार यांच्यापासून. अय्यंगार हे पूर्वी ICSचे सदस्य होते आणि 1937 ते 1943 या काळात जम्मू काश्मीरचे पंतप्रधान म्हणून देखील कार्य केले. काश्मीर प्रश्नावरील चर्चेसाठी त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. भारतीय संविधानातील कलम 370चा मसुदा तयार करण्यात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. पुढे बघूयात अल्लादी कृष्णास्वामी अय्यरांबद्दल. अय्यर यांनी 1929 ते 1944 या काळात मद्रास प्रांताचे महाधिवक्ता म्हणून काम केले. त्यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आणि नागरिकत्वाशी संबंधित तरतुदींना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कायदेसेवांबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना दिवान बहादूर ही पदवी आणि नाईटहूड देऊन सन्मानित देखील केले होते. यानंतर आपण बघूयात सय्यद मोहम्मद सादुल्ला यांच्याबद्दल. सय्यद सादुल्ला यांनी 1937 ते 1946 या कालावधीत 3 वेळा आसाम प्रांताचे पंतप्रधान म्हणून कार्य केले. त्यांचा अनुभव मसुदा समितीला खूप उपयोगी पडला. यानंतर आपण बघूयात डॉक्टर KM मुन्शी यांच्याबद्दल.
सांगायचे झाले तर 1937 ते 1940 या काळात ते बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री होते. मसुदा समितीत त्यांच्या अनुभवाचा खूप मोठा फायदा झाला. पुढील सदस्य म्हणजे एन माधवराव. एन माधवराव हे BL मित्तरच्या जागेवर मसुदा समितीचे सदस्य झाले. मित्तर यांनी आरोग्य या कारणामुळे राजीनामा दिला, म्हणून माधवराव यांची नियुक्ती मसुदा समितीमध्ये झाली. ते पूर्वी म्हैसूर राज्याचे दिवाण म्हणून काम करत होते. नंतरचे सदस्य म्हणजे टी कृष्णमाचारी. 1948 मध्ये DP खेतान यांच्या निधनानंतर त्यांना मसुदा समितीत नियुक्त करण्यात आले. त्यांनी संविधान सभेतील चर्चांमध्ये विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्य अर्थातच कलम 19, धार्मिक स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार या विषयांवर महत्त्वपूर्ण योगदान दिले. तर अशा प्रकारे आपण सर्व सदस्यांची नावं व त्यांची कार्य बघितलं. आता बघूयात एक मेमरी ट्रिक, ज्यामुळे परीक्षेत जर का प्रश्न आला तर नावं आठवताना तुम्ही गोंधळात पडणार नाही. तर ट्रिक वर्ड असं की अंबेडकर जी गांव आए और मित्र मुंशी और कृष्णा के साथ खेत पर चले गए. बस झालं. एवढंच लक्षात ठेवा व तुम्हाला मसुदा समितीमधील सर्व सदस्यांची नावे तोंडपाठ. चला तर मग ट्रिकला अनफोल्ड करून बघूयात. आंबेडकर अर्थातच डॉक्टर भीमराव आंबेडकर. आय म्हणजेच एन गोपालास्वामी अय्यंगार. मित्र म्हणजे BL मित्तर, पुढे जाऊन एन माधवराव सदस्य. मुंशी अर्थातच डॉक्टर KM मुंशी नंतरचं. कृष्णा म्हणजेच अल्लादी कृष्णास्वामी अय्यर. K7 म्हणजेच सय्यद मोहम्मद सादुल्ला. खेत अर्थातच DP खेतान, पुढे जाऊन TT कृष्णमाचारी. ही ट्रिक वापरून तुम्ही सर्व सदस्य सहज आठवू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला 2 नंतरचे 2 सदस्य जे आले, ज्यांची नावे अनुक्रमे TT कृष्णमाचारी आणि N माधवराव हे आहेत, तर बस एवढं लक्षात ठेवा की कृष्णा आणि माधव हे दोन्ही नावे भगवान श्रीकृष्णाचे आहेत. बस झालं. एवढं अभ्यासले तरी देखील मसुदा समितीवर तुमचा एक पण प्रश्न चुकणार नाही. मसुदा समितीबरोबरच स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला अनेक इतर समित्यांवरही प्रश्न विचारले जातात. संविधान सभेत एकूण जवळपास 27 समित्या होत्या, पण सर्व 27 कमिटीज नीट लक्षात ठेवण्याची गरज नाही. आज आपण नियमित परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या 11 महत्त्वाच्या समित्या पाहणार आहोत, ज्यामुळे संविधान सभेतील महत्त्वाच्या समित्या हा तुमचा टॉपिक कव्हर होऊन जाणार. आणखी जर भविष्यात या 11 पेक्षा बाहेर कधी प्रश्न आला तर तो कसा सोडवायचा, ही पद्धत देखील मी तुम्हाला शेवटी प्रश्नाच्या स्वरूपात नक्की सांगणार आहे. तर चला एक एक करून इतर महत्त्वाच्या समित्या पाहूया. इथून समोर आपण बघणार आहोत व्यक्ती आणि त्यांचे संबंधित व्यक्ती. सर्वप्रथम डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दल पाहूया. त्यांनी खालील समित्यांचे अध्यक्षपद सांभाळले. त्यातील पहिली समिती म्हणजे प्रक्रिया विषयक नियम समिती, अर्थात कमिटी ऑन द रूल्स ऑफ प्रोसिजर. या समितीची मुख्य कार्य म्हणजे संविधान सभेच्या कामकाजाची कार्यपद्धती आणि नियम ठरवणे. यानंतरची समिती म्हणजे वित्तीय व कर्मचारी समिती, अर्थात फायनान्स अँड स्टाफ कमिटी. या समितीची मुख्य कार्य म्हणजे संविधान सभेच्या खर्च, आर्थिक बाबी आणि कर्मचारी व्यवस्थापनावर देखरेख ठेवणे. पुढील समिती म्हणजे सुकाणू समिती, अर्थात स्टीअरिंग कमिटी. या समितीची मुख्य कार्य म्हणजे सभेच्या कामकाजाला योग्य दिशा देणे व विविध समित्यांमधील समन्वय साधणे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या संबंधित असलेली शेवटची समिती म्हणजे ध्वज समिती, अर्थात फ्लॅग कमिटी. या समितीची मुख्य कार्य म्हणजे भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना व स्वरूप निश्चित करणे. आत्तापर्यंत आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या संबंधित असलेले समिती बघितलं. आत्ता आपण बघूया डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या संबंधित समिती लक्षात ठेवण्यासाठी सोपी ट्रिक, जेणेकरून तुमचं परीक्षेत गोंधळ उडणार नाही. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ध्वज फडकवण्याची प्रक्रिया सुकर व्हावी याकरिता स्टाफची निवड केली. बस हे एक स्टेटमेंट लक्षात ठेवा व तुम्हाला डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असलेले सर्व समित्या सहज लक्षात राहणार. तर चला ट्रिकला ब्रेकडाऊन करूयात. ध्वज फडकवणे अर्थात ध्वज समिती. प्रक्रिया सुकर करणे अर्थात प्रक्रिया विषयक नियम समिती. स्टाफची निवड अर्थात वित्तीय व कर्मचारी समिती. कामाला दिशा देणे अर्थात सुकाणू समिती. बस झालं. तुमच्या 4ही समित्या तुमच्या कायम लक्षात राहणार. आता पुढे बघूयात आपण पंडित नेहरू यांच्याशी संबंधित समित्या. ते खालील 4 महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्ष होते. त्यामधील पहिली म्हणजे संघराज्य अधिकार समिती, अर्थात युनियन पॉवर्स कमिटी. या समितीचे मुख्य कार्य म्हणजे केंद्र सरकारकडे कोणते अधिकार असतील हे निश्चित करणे.
पुढील समिती म्हणजे संघराज्य घटना समिती अर्थात युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी. या समितीचे मुख्य कार्य म्हणजे संघराज्य शासन पद्धतीची रचना व तत्त्वे निश्चित करणे. पुढील समिती म्हणजे राज्यांशी चर्चा करणारी समिती अर्थात स्टेट्स कमिटी फॉर नेगोशिएटिंग विथ स्टेट्स. या समितीचे मुख्य कार्य म्हणजे संस्थानिक राज्यांशी चर्चा करून भारतामध्ये विलिनीकरण सुलभ करणे. आणि शेवटची समिती म्हणजे मसुदा घटनेची तपासणी करणारी विशेष समिती अर्थात स्पेशल कमिटी टू एक्झामिन द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन. या समितीचे मुख्य कार्य म्हणजे संविधानाच्या मसुद्याची तपासणी करून आवश्यक सुधारणा सुचवणे. आत्तापर्यंत आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संबंधित असलेले समिती बघितलं. आत्ता आपण बघूया पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संबंधित समिती लक्षात ठेवण्यासाठी सोपी ट्रिक, जेणेकरून तुमचं परीक्षेत गोंधळ उडणार नाही. तुम्ही PSC हा शब्द नक्की ऐकले असणार. PSC अर्थात पब्लिक सर्व्हिस कमिशन्स, जसं की आपलं MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर ट्रिक अशी की नेहरूजी यांनी PSCच्या स्थापनेकरिता ड्राफ्ट तयार केलं. बस झालं. एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला नेहरूजी अध्यक्ष असलेले सर्व समित्या सहज लक्षात राहतील. तर चला ट्रिकला ब्रेकडाऊन करूयात. P स्टँड फॉर पॉवर्स संघराज्य अधिकार समिती. S स्टँड फॉर स्टेट्स राज्यांशी चर्चा समिती. C स्टँड फॉर कॉन्स्टिट्यूशन संघराज्य घटना समिती. D स्टँड फॉर ड्राफ्ट अर्थात स्पेशल कमिटी टू एक्झामिन द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन मसुदा घटनेची तपासणी करणारी विशेष समिती. बस एवढं लक्षात ठेवलं की पंडित नेहरू अध्यक्ष असलेल्या चारही समित्या परीक्षेत सहज आठवतील. आत्ता आपण पाहूया सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी संबंधित समित्या. सरदार पटेल हे दोन महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्ष होते. पहिली समिती म्हणजे प्रांतिक घटना समिती अर्थात प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी. या समितीचं मुख्य कार्य म्हणजे प्रांतांच्या शासन रचनेची रूपरेषा ठरवणे व प्रांतिक प्रशासनासाठी घटना संबंधित बाबी निश्चित करणे. आणि दुसरी समिती म्हणजे मूलभूत हक्क, अल्पसंख्याकांचे संरक्षण तसेच आदिवासी व अपवर्जित क्षेत्रांशी संबंधित तरतुदींवर सल्ला देणे. आत्ता आपण बघूयात सरदार पटेल यांच्या समित्या लक्षात ठेवण्यासाठी सोपी ट्रिक. आपल्या सर्वांना माहिती आहे की सरदार पटेल यांना लौहपुरुष असं म्हटलं जातं, कारण त्यांनी सर्व प्रांतांना भारताशी जोडून ठेवलं. यावरूनच आपली ट्रिक आहे, सरदारांनी प्रांतांना जोडून हक्क मिळवून दिले. बस झालं. एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला सरदार पटेल यांच्याबद्दलच्या सर्व समित्या लक्षात राहतील. चला तर मग ट्रिकला ब्रेकडाऊन करूयात. सरदार अर्थात सरदार वल्लभभाई पटेल. प्रांतांना जोडून अर्थात प्रांतिक घटना समिती. हक्क म्हणजे मूलभूत हक्क अर्थात फंडामेंटल राईट्स. बस एवढंच लक्षात ठेवलं की सरदार पटेल अध्यक्ष असलेली समिती परीक्षेत सहज आठवेल. आणि आत्ता शेवटी महत्त्वाची समिती पाहूया, जिचा संबंध JB कृपलानी यांच्याशी संबंधित आहे. JB कृपलानी हे मूलभूत हक्क उपसमिती अर्थात फंडामेंटल राईट्स सब कमिटीचे अध्यक्ष होते. या समितीचा मुख्य कार्य म्हणजे संविधानात नागरिकांचे मूलभूत हक्क निश्चित करणे. JB कृपलानी यांच्या समित्या लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक वाक्य असं आहे: सामान्य जनतेला त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत म्हणून कृपलानींनी कृपा प्रयत्न केली. आत्ता आपण ट्रिकला ब्रेकडाऊन करूयात. हक्क म्हणजे मूलभूत हक्क अर्थात फंडामेंटल राईट्स. कृपा म्हणजे JB कृपलानी. बस एवढंच लक्षात ठेवलं की JB कृपलानी अध्यक्ष असलेली समिती परीक्षेत सहज आठवेल. आता शेवटचा आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा पाहूया, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य असलेल्या समित्या. तर चला तर मग या प्रश्नाचं उत्तर नीट पाहूया. सर्वप्रथम येतो ती म्हणजे सल्लागार समिती अर्थात ॲडवायझरी कमिटी. या समितीचं मुख्य कार्य म्हणजे मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी क्षेत्रांसाठी सल्ला देणे. या समितीचे अध्यक्ष सरदार पटेल होते. नंतरची समिती म्हणजे मूलभूत हक्क उपसमिती अर्थात फंडामेंटल राईट्स सब कमिटी. या समितीचं मुख्य कार्य म्हणजे नागरिकांचे मूलभूत हक्क निश्चित करणे. या समितीचे अध्यक्ष JB कृपलानी होते. नंतरची समिती म्हणजे अल्पसंख्याक उपसमिती अर्थात मायनॉरिटीज सब कमिटी. या समितीचं मुख्य कार्य म्हणजे अल्पसंख्याक समुदायांचं संरक्षण सुनिश्चित करणे. या समितीचे अध्यक्ष HC मुखर्जी होते. आणि शेवटची समिती म्हणजे संघराज्य घटना समिती अर्थात युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी. या समितीचं मुख्य कार्य म्हणजे संघराज्य शासन पद्धतीची रचना ठरवणे. या समितीचे अध्यक्ष
पंडित नेहरू होते. चला तर मग हे सर्व लक्षात ठेवण्यासाठी सोपी ट्रिक बघूया, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब सदस्य असलेले सर्व समित्या तुमच्या तोंडपाठ होणार. तर तो ट्रिक वाक्य म्हणजे, मसुदा तयार करणाऱ्या बाबासाहेबांनी संघाच्या आणि हक्कांच्या चर्चेत भाग घेतला व त्यांना सल्ला दिला. बस झालं. एवढं लक्षात ठेवा व तुम्हाला सर्व लक्षात राहणार. आता आपण ट्रिक ब्रेकडाऊन करून बघूयात. मसुदा अर्थात मसुदा समिती, जिचे बाबासाहेब अध्यक्ष होते. संघाच्या अर्थात संघ राज्य घटना समिती. हक्कांच्या अर्थात मूलभूत हक्क व अल्पसंख्याक उपसमित्या. सल्ला अर्थात सल्लागार समिती. बस एवढंच लक्षात ठेवलं की डॉक्टर आंबेडकर सदस्य असलेल्या सर्व समित्या परीक्षेत सहज आठवतील. तर अशा पद्धतीनं आपण परीक्षाभिमुख आवश्यक असलेल्या सर्व समित्या पाहिल्या आणि त्या आधारावर काही सोप्या ट्रिक्सही पाहिल्या, ज्यामुळे तुम्ही परीक्षेत गोंधळात जाऊ नये. चला मग या माहितीच्या आधारावर आता काही पूर्वीच्या वर्षांचे प्रश्न पाहूया, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण टॉपिक स्पष्ट होऊन जाईल. प्रश्न पहिला. राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्ये पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात प्रक्रियाविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले? हा प्रश्न कंबाईन ग्रुप बी पूर्व 2021 मध्ये विचारलेला आहे. आणि याचे 4 पर्याय हे खालीलप्रमाणे. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बी.आर. आंबेडकर. पर्याय क्रमांक 2 अल्लाधी कृष्णस्वामी अय्यर. पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक 4 डॉक्टर के.एम. मुन्शी. आता इथे थोडंसं थांबा व आपली ट्रिक आठवा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ध्वज फडकविण्याची प्रक्रिया सुकर व्हावी याकरिता स्टाफची निवड केली. त्यामधील प्रक्रिया अर्थातच प्रक्रियाविषयक नियम समिती. झालं. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य ओळखा. हा प्रश्न MPSC टॅक्स असिस्टंट मेन्स 2019 मधून घेतलेला आहे. पर्याय अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ब एन गोपालस्वामी अय्यंगार. क डॉक्टर के.एम. मुन्शी. ड अल्लादी कृष्णास्वामी अय्यर. योग्य पर्याय निवडा. पर्याय 1 ब क ड. पर्याय 2 ब क आणि ड. पर्याय 3 अ क आणि ड. पर्याय 4 वरील सर्व. आपली ट्रिक आठवा. अंबेडकर जी गांव आए और मित्र मुंशियर कृष्णा के साथ खेत पर चले गए. आले म्हणजे एन गोपालस्वामी अय्यंगार. मुन्शी म्हणजे डॉक्टर के.एम. मुन्शी. कृष्णा म्हणजे अल्लादी कृष्णास्वामी अय्यर. बस झालं. आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब क आणि ड. पुढील प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न STI मुख्य 2018 मध्ये विचारले गेलेला आहे. पर्याय 1 डॉक्टर बी.आर. आंबेडकर. पर्याय 2 सरदार पटेल. पर्याय 3 जवाहरलाल नेहरू. पर्याय 4 J.B. कृपलानी. आपली ट्रिक आठवा. सामान्य जनतेला त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत म्हणून कृपलानींनी कृपा प्रयत्न केली. कृपा म्हणजे J.B. कृपलानी. मूलभूत हक्क म्हणजे मूलभूत हक्कांच्या उपसमिती. उत्तर पर्याय क्रमांक 4 J.B. कृपलानी. पुढील प्रश्न. कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले? हा प्रश्न STI पूर्व 2015 मध्ये विचारण्यात आलेला आहे. अ मूलभूत अधिकार समिती. ब अल्पसंख्याक उपसमिती. क सल्लागार समिती. ड राज्य समिती. पर्याय 1 फक्त अ ब क. पर्याय 2 फक्त ब क आणि ड. पर्याय 3 फक्त अ क आणि ड. पर्याय 4 फक्त अ क आणि ड. आपली ट्रिक आठवा. मसुदा तयार करणाऱ्या बाबासाहेबांनी संघाच्या आणि हक्कांच्या चर्चेत भाग घेतला व त्यांना सल्ला दिला. हक्कांच्या मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समित्या. सल्लागार समिती. म्हणजेच योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अ ब आणि क. आणि आत्ता शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती?
हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2011 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय 1 डॉक्टर के.एम. मुन्शी, पर्याय 2 पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय 3 एन. गोपालस्वामी अय्यंगार, पर्याय 4 श्री डी.पी. खैतान. या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या लेक्चरचे सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील. त्यासोबतच टेलिग्रामवर प्रश्नाधारित क्विज देखील दिल्या जातील. म्हणूनच टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. अशाच प्रकारच्या सोप्या ट्रिक्स, आपुलकीची समजावणी तसेच MPSC, सरळ सेवा व विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त कंटेंट मिळवण्यासाठी MPSC प्रोफेसरला नक्की फॉलो करा. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल. जय शिवराय.